सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। बीडमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीच्या राम खाडेंवर जीवघेणा हल्ला झालाय। 10 ते 15 जणांनी धारदार शस्त्रांनी गाडीवर हल्ला केल्याची घटना घडली आहे। राम खाडे याच्यामध्ये गंभीर जखमी झालेत। खासगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। अहिल्यानगर बीड जिल्ह्याच्या सीमेलगतच्या मानगाव जवळची ही घटना आहे। हल्लेखोरांनी राम खाडेंची गाडी सुद्धा फोडली आणि या हल्ल्याचं कारण अस्पष्ट आहे। पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राम खाडेंवर प्राणघातक हल्ला झालेला आहे। पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राम खाडेंवर अज्ञात व्यक्तीकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला। अहिल्यानगरमधील एका हॉटेलजवळ राम खाडेंवर प्राणघातक हल्ला झाला। हल्ल्यामध्ये 3 ते 4 जण जखमी झालेत। जखमींवर अहिल्यानगरच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। हल्लेखोरांनी राम खाडेंची संपूर्ण गाडी फोडून टाकली। राम खाडे अनेक वर्षांपासून भाजप नेत्यांचे भ्रष्टाचार घोटाळे बाहेर काढत आहेत, असं मेहबूब शेख यांनी म्हटलंय। आष्टीमधील देवस्थान जमीन घोटाळ्यासह अनेक घोटाळे राम खाडे यांनी बाहेर काढल्याचं मेहबूब शेख यांचं म्हणणं आहे। न्यायालयानं खाडेंना सुरक्षा दिली होती, असंही मेहबूब शेख यांचं म्हणणं आहे। खाडेंना दिलेली सुरक्षा गृह विभागाच्या कोणाच्या तरी सांगण्यावरून काढली, असा आरोप मेहबूब शेख यांनी केलेला आहे।